सर्वात प्रथम एक 3 महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आणि परिवहन मंडळाने एक घोषणा केली होती की सगळ्या रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना जे अमराठी आहेत त्यांना मराठी बोलता आली पाहिजे। तर त्या बाबतीमध्ये आम्ही एक पुढाकार घेऊन महाराष्ट्र परिवहन मंडळाशी संवाद साधला आणि कोकण विभाग मराठी साहित्य आणि मुंबई मराठी साहित्य यांच्या संलग्नेने आणि परिवहन मंडळ संलग्नेने आम्ही एक उपक्रम चालू केलेला आहे। आज त्याचं आपण इनॉग्रेशन बोला की मराठी लोकांसाठी आणि अमराठी लोकांसाठी मराठी शिकता आली पाहिजे म्हणून आम्ही एक उपक्रम आज सुरू केला। त्याच्यामध्ये दर आठवड्याला 1 तासाचा एक हा उपक्रम असेल, असे 4 उपक्रम होतील, म्हणजे 4 तास 4 आठवडे, आणि त्याच्यातून जो पास होतील त्यांना सर्टिफिकेट, हे एक मराठी सर्टिफिकेट दिले जाईल ज्यांना मराठी येत नाही त्यांना, आणि तेच सर्टिफिकेट रिक्षा चालकांना जेव्हा रिक्षा पासिंग, लायसन पासिंग आणि फिटनेस पासिंगला जेव्हा जातील तेव्हा ते सर्टिफिकेट अनिवार्य असल्यामुळे त्यासाठी आजच आम्ही त्या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे। आणि त्यासाठीच आमचे बरोबर RTOचे अधिकारी कल्याणचे आणि ठाणेकर मॅडम हे महाराष्ट्रातील कोकण विभाग साहित्याचे, मराठी साहित्याचे पदाधिकारी आहेत, ते आज आलेत। आणि मला वाटतं आज तुम्ही जर बघत असाल तर हे सगळे अमराठी आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद असा दिलेला आहे आणि येणाऱ्या टाईममध्ये आणि काळामध्ये सगळी लोक मराठी बोलतील अशी मलाही अपेक्षा आहे। नमस्कार, माझं नाव रवी किरण दराडे, मी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कल्याण येथे कार्यरत आहे। महाराष्ट्र शासन परिवहन विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्यातर्फे आयोजित चालकांसाठी मराठी भाषेचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये आज कल्याण येथे सुरुवात झालेली आहे। हळूहळू त्यामध्ये डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ येथे शिकवणी वर्ग सुरू होणार आहेत। तरी माझी सर्व ड्रायव्हर लोकांना विनंती आहे की सगळ्यांनी या क्लासचे म्हणजे क्लासमध्ये जाऊन प्रशिक्षण घ्यावे आणि सर्टिफिकेट घ्यावे, नाहीतर 15 ऑगस्ट नंतर कारवाई होईल, एवढीच मी सांगू शकतो। तर पुढे प्रशिक्षण कुठे कुठे असणार आहे? आता आज कल्याणमध्ये झालं, पुढं बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली येथे होणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।